3 watch me then more. चे 5 फोटो फक्त मी काढणार, त्याच्यानंतर माझे 50 फोटो ही काढणार. मेलोच होतो आम्ही आता, थोडक्यात मेलोच होतो. आणि पोरगी आणि काहीच पर्यंत आम्हाला पाडण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. मला चप्पल दे ना. सो गुड मॉर्निंग गाईज. आज आपण चाललो आहे गोव्याला. आपण 8 दिवस लग्नानंतर पहिल्यांदाच ट्रॅव्हलला चाललो आहे. 8 दिवस गोव्यामध्ये फुल धमाल करणारे, नुसता आराम करायचं. लग्नामध्ये जाम हेक्टिक असं आमचं स्केड्यूल होतं. फुल घाईघाईत लग्न वगैरे झालं आहे. खूप जास्त हाय लेवलला थकलो आम्ही. सो आम्ही पहिले काश्मीरला जाणार होतो, पण काश्मीरमध्ये थोडंसं आणीबाणीची परिस्थिती आल्यामुळे काश्मीर आमचे तिकीट कॅन्सल करून आम्ही आता गोव्याला चाललो आहे. आणि राधिकासाठी सरप्राईज आहे. राधिकाला काहीच माहीत नाही कोणत्या आपण हॉटेलमध्ये राहणार आहे, कुठे खाणार पिणार काहीच माहीत नाही. पूर्णपणे सरप्राईज राधिकासाठी आहे. सो स्टे ट्यून. तू पहिल्यांदा आली असेल ना हे असं प्रायव्हेटमध्ये? ही पहिल्यांदा आली सगळं फ्लाईटमध्ये वगैरे. हे कसं गावामध्ये वगैरे नसेल ना या गोष्टी. हाँ, मैं गांव की छोरी हूँ ना. हमारे गांव में ऐसे कहाँ रहता है ऐसा? हाँ, तुम्हारे गांव में ये कुछ नहीं रहता ना? हमारा गांव कैसा है ना, वहाँ पे कुछ नहीं, हम झाड़ के नीचे बैठ के पढ़ाई करते थे. वो लाइट के वो लैंप के नीचे, वो उधर वो लाइट के उजेड़ में तुम काम करते होगे ना? पढ़ाई उसके नीचे बैठ के हम पढ़ाई करते हैं. ऐसे ईट पत्थर लेके सर पे जाते हैं, फिर 2 पैसे कमाई करके फिर उसका वड़ा पाव ये भी क्या है? ये भी क्या है? ईट पत्थर ये सीमेंट विमेंट लगा के वो कुदड़ फावड़ी वगैरह वो करके क्या है? ऐसे 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 हम ऐसा करके तुम डॉक्टर बने हो? ऐसे करके इतना मेहनत करके हम डॉक्टर बने हैं. बट सीट बेल्ट लावायला सांगतो. सीट बेल्ट लावा का? धूम्रपान करायला आलो नाही भाई. तुझं कसं होणार आता? आता मी मिश्री कशी लावणार काय? हा ना यार, मिश्री घासून मिश्री धुकून ये लवकर. जा त्यांना बोल मिश्री धुकायची मला. थांबा शपथ. आजी बघते नाही आजी. आजीलाच व्हिडिओ दाखवणार आहे आम्हाला. सगळ्यांनी आहे ना अरेंज मॅरेज करा. सो तुम्हाला असा नवरा भेटेल भारीवाला, जो सगळं तुमचं लाईक गोवाचं आमचं सगळं पॅकिंग पण निर्जरनेच केलं आहे. दोघांचं पण, फक्त त्याचं नाही दोघांचं पण. सो तुम्ही असं मस्त अरेंज मॅरेज करा. तुम्हाला असा नवरा भेटेल जो तुमची बॅग पण पॅक करेल, तो बॅग पण घेईल. तुम्हाला फक्त त्याच्या पाठी असं चालत चालत जायचं आहे. तो जिकडे जाईल तिकडे. ओके गाईज. कसं वाटतंय डॉक्टर राधिका? वर्थ द वेट. कैसा लगा सरप्राइज? बहुत ज़्यादा. और भी है ये साइड पे जकूजी भी अपना. चलो दिखाता है. अपूर्व, वेयर इज द जकूजी? देयर ओनली? ओके. धन्यवाद धन्यवाद
धन्यवाद. चलो आगे. ओके. दिस इज द जकूजी. चलिए आगे. Jacuzzi guys, indoor jacuzzi. Ooh. आणि तिकडे समोर बीच. हॅपी Very happy. आणि मून याचा मून यांचा खराब झाला वाटतं. कसं वाटतं डॉक्टर राधिका? वाव वाटतं. जबरदस्त. काय घेते डॉक्टर? चिकन सँडविच. चिकन सँडविच. अबे हात कशाला लावला, घ्यायचा नाही तर. तुला दाखवते मी. हो घे ना घे. उपवास आहे आपला, विसरला असेल तर. गाईस सकाळी सकाळी मस्तपैकी आम्ही खायला घेतलंय. तुम्ही बघू शकता आमच्या प्लेटमध्ये फुल एकदम भारी भारी असं मील वगैरे. लहानपणी जे केलॉग शॉपवर खायचे औष होते माहिती तुला, ती मी अजून पण हे करतोय. मला अजून पण त्याची केलॉग शॉपवर नुसते खायला आवडतात. आणि इकडे फुकटमध्ये केलॉग शॉपच मिळालं, मग कशाला सोडणार आहे ना मी. आणि हिने बघा एवढं भरून घेतलं हिने शाणीने. आणि ह्याच्यातलं जर संपलं ना तर ते लोक डायरेक्ट फाईन मारतात ना का, ज्याच्या त्यानेच खायचं, ज्याच्या त्यानेच खायचं. ये की आपण गॉगल ठेवायला हवा. खिशात ठेव ना. पडेल तो. नाही खिशामध्ये लॉक आहे माझ्या. कसं क्लिअर वॉटर आहे ना. थोडं पुढे चल, अजून क्लिअर दिसेल. नाही जाणार बाबा. चल. हा माझा नवरा बायकोची पावडर लावतो, ती पण कॉम्पॅक्ट पावडर, असं नाही की नॉर्मल पावडर. आणि ती पण सकाळी 10 वाजता आम्ही जेव्हा सांगायचं नाहीये, सकाळी 10 वाजता जेव्हा आम्ही ब्रेकफास्टला चाललोय, आम्ही फक्त रेडी होऊन नाही सांगायचं चाललोय. ह्या दोन्ही बॅग्स मी पॅक केल्या आहेत. ही बॅग मी पॅक केली आहे आणि ही आमची बाई मसाज घेत बसली आहे. एवढं आमचं कॉन्ट्रीब्युशन पूर्ण ट्रिपमध्ये. फक्त मसाज करायचा, आराम करायचा, बाकी सगळी कामं नवरा करतोय. कसं वाटतं डॉक्टर? खूप रिलॅक्सिंग फील होतंय गाईज. आम्हाला आमच्या रूममध्ये मसाज चेअर पण दिली आहे, खूप भारी आमचं हे वाला डेस्टिनेशन. तुमची कॉफी पण घ्या मॅडम. नवऱ्याच्या हातची कॉफी वरतून पकडा, गरम आहे. हा इथून पकड, कपने पकड पटकन, ती गरम आहे. करा ट्राय. आणि राधिकाने इकडचे जे पाउचेस होते ना, सगळे पाउचेस चोरले त्या पोरीने. सगळं काय बॅगेत टाकून मोकळी दिली आहे. खोटारडा काय, मी तुम्हाला दाखवू का गाईज? मी दाखवायला गेलो असतो, पण जाऊ द्या. ह्या बॅग मध्ये हे जे भरलेलं दिसतंय तुम्हाला, पूर्णच्या पूर्ण पाऊच भरलं तिने. छोटी बॅग घेऊन आलो होतो. आमचे 3 डेस्टिनेशन आहेत लाईक गोवामध्ये. पहिला आज संपतंय, आज दुसऱ्यावरती जातोय, मग तिसरं आहे. मग 3 डेस्टिनेशन मध्ये आम्हाला किती साऱ्या गोष्टी ढापता येतील, त्यासाठी आम्ही दोघांनी मिळून एक बॅग आणली होती. सो आज फर्स्ट डेस्टिनेशनचं आम्ही सगळं टाकलंय. तर बघू
किती बॅग्स लागतात आम्हाला. एक्स्ट्रा लागले तर आपण जाऊन बाजारातून विकत घेऊ ना बॅग्स भरायला. Yes, पण घरी सामान जाताना नाही सोडणार आहे. मम्मी पप्पांना खुशच करून द्यायचं ना डायरेक्ट असे सगळे मग पाकिट. पण सांगायचं की तुमच्यासाठी गोव्यावरनं घेऊन आलोय विकत. अशा प्रकारे आपला ओथरी मधला सॉरी आपण आता ओथरीला चाललोय. आपला आर्क कम्फर्ट्स मधला स्टे संपलाय मस्तपैकी. रोज एवढं वर खाली करावं लागणार आहे आपल्याला. पण इकडे थंडावा किती आहे बघ ना. कंटिन्यू हवा चालू आहे कंटिन्यू. आणि हा आला आपला स्टे गाईस. काय कुठे पावडर लावली एवढी. चल हा माझा नॅचरल कलर आहे. जळतात यार लोक खरंच. आपल्या नवऱ्यापासूनच जळावं एवढं माणसाने. दॅट इज माय नॅचरल मेकअप बाय द वे. सो गाईज आपण आज आता संध्याकाळ झाली आहे. आपण आज जाणार होतो. काय करते. आज आपण जाणार होतो संध्याकाळी सर्फिंगला. पण आम्ही ब्रेकफास्ट केल्यानंतर जे ताणून झोपलोय ते म्हटलं जाऊ दे गेलं खड्ड्यामध्ये सर्फिंग. उद्या सकाळी जाऊ होता सर्फिंगला. बट एनिवेज आता आम्ही चाललोय का परत दुसऱ्या कॅफेमध्ये जाऊ. थोडा कॉफी वगैरे घेऊ आणि मग नंतर आम्ही थोडंसं बघू रात्री जेवायला वगैरे दुसरीकडे कुठेतरी जाऊ वगैरे बघू. आम्ही आज संध्याकाळी सर्फिंग कॅन्सल केला. आम्ही विचार करतो कायाकिंगला जाऊया. कायाकिंगला पण आम्ही झोपून राहिलो आणि आता आम्ही असे उन्हाळ्यासारखे भूक लागली म्हणून घराच्या बाहेर पडतोय. आम्ही सकाळपासून ब्रेकफास्ट केला त्यानंतर काहीच खाल्लेलं नाहीये. फक्त झोपतोय. गोवा येऊन आम्ही नुसतं झोपाच काढतोय. 8 दिवस 6 महिन्यांचा आराम आम्ही आत्ताच करून घेतोय. लिटरली आम्ही 8 दिवस नुसतं झोपाच काढल्यात. म्हणजे 4 दिवस तर गेलेत. राहिलेले 4 दिवस पण आमचा प्लॅन फक्त ताणून झोपण्याचाच आहे. एनिवेज हे आम्ही काजू घेतलेले छोटे. त्याचे ते सालपट निघता माझं सालपट निघालंय. एनिवेज सो चलो निघूया आपण आपल्या कॅफेसाठी. रेडी डॉक्टर राधिका. चलिए. आजचा दिवस पण संपलेला आहे. डे 4 इन गोवा. आपण आज पण नुसता आराम केला आहे. जस्ट आता खाऊन आम्ही परत चाललो आमच्या रूमवरती. आणि आज पण तेच काहीच नाही केलं आहे नुसता आराम. उद्या ऑन द अदर हँड आपण सकाळी चाललो सर्फिंग शिकायला. उद्या मस्त मजा येणार आहे. काय डॉक्टर मस्त उद्या सर्फिंग शिकू ना. उद्या जाऊ मस्त उद्या प्रोडक्टिव्ह काहीतरी करणार कारण आम्ही नुसता आरामच करतोय. सो एनिवेज भेटूया उद्या. हॅलो गाईज. सो आता आम्ही चाललोय बीचवर. निर्जरचा सर्फिंग बोर्ड घेऊन चाललाय. माझे पण आणि त्याचे पण. 1 सेकंड मी दाखवते.
हा आमचा ट्रेनर आहे साईडवाला आणि हा निर्जर आहे. निर्जर, रेतेची खूप खूप जास्त गरम आहे, बट येस हाऊस आहे आम्हाला सर्फिंग शिकायची. हा असा समुद्र आहे जो पूर्ण मोकळा आहे, जो आज फक्त आमच्या दोघांचा आहे. आम्ही इथे सर्फिंग शिकणार आहोत. येस, बघूयात. मला आमचे ट्युशन्स येत आहेत. सो गाईज, हा जस्ट पाण्यातून आलाय. सो सेकंड अँड थर्ड ट्राय खूप मस्त होता, ऑलमोस्ट आलंच होतं. इतकं पण इझी नाही आहे सर्फिंग. सेकंड ट्राय पण 10th ट्राय होता. येस, आय मीन तोच तो 9th 10th ट्राय मस्त होता, त्यात जमलं पण होतं ऑलमोस्ट. खतरनाक एक्सपिरियन्स, खतरनाक. हालत खराब झाली यार. तुझा कसा एक्सपिरियन्स होता? मस्त. जमता जमता राहिलंय, आपटली दोनदा. माझ्या इथं लागलंय, माझ्या करंगळीला लागलंय, इथं रक्त विकत येते. सो प्लीज तुम्ही आमच्यासाठी ॲम्ब्युलन्स पाठवून द्या, याला लागलंय करंगळीला. ह्याच्या 5,000 रुपये पाठवा, मला लागलंय करंगळीला 5,000 रुपये. खतरनाक असा सर्फिंग लेसन झालाय आमचा गाईस. खतरनाक मजा आली ना? खूप मजा आली, खूप खूप जास्त एनर्जेटिक सेशन होता. वर्थ द एक्सपिरियन्स. मजा आली भाई, मजा आली. मस्ट ट्राय. चलो. सो गाईज, आता आम्ही चाललोय कोलाला. कोलाला जाण्याचा रस्ता जो आहे तो एवढा खराब आहे की आम्ही अशा हालतीमध्ये चाललोय, विचारू नका भाई. इथं बॅगा भरल्यात. आमचा जो ब्ल्यू लगून रिसॉर्ट आहे, कोलामध्ये एकच रिसॉर्ट आहे ब्ल्यू लगून म्हणून, तिकडे आम्ही आमचा स्टे बुक केलाय. आणि गाडी फक्त इथं वरपर्यंतच येते, तिकडून खाली आपल्याला ही अशी त्यांची रिसॉर्टची गाडी येते जिप्सी, ती घेऊन जाते आपल्याला. पण जो रस्ता आहे तो भाई फुल बम्पी आहे, फुल बम्पी राईडवाला रस्ता आहे. जी खतरनाक लेवलची ॲडव्हेंचर चाललाय आमचा खूप जास्त. आणि मुलं येऊन भाई आम्ही ॲडव्हेंचर ऍक्टिव्हिटीज करतोय भाई. जे हलते आहे ना, बापरे बाप, मोबाईल हलते, त्याच्यावर तुम्हाला अंदाज येतच असेल काय खतरनाक असा चाललोय आम्ही. पण आजूबाजूला फुल नेचर विचर वगैरे एकदम. हा, अशा प्रकारे काहीच आपण आपल्या थर्ड स्टे ऑफ गोवा ट्रिप मध्ये आलोय. आपला तिसरा स्टे आता इकडे असणार आहे ब्ल्यू लगून रिसॉर्टला. हा एक खतरनाक असणार आहे, सगळ्यात भारीवाला. आय विल शो यू. चलो मॅडम, चलिए जल्दी जल्दी चलिए. हा बीच दिसतोय तुम्हाला? हा एवढा सुंदर असा बीच. सुंदर व्ह्यू असणार आहे. हा, चलिए डॉक्टर. भैया जैसे साफ वाफ कुछ आते नहीं है ना? कितनी हरियाली दिख रही है. ओपन द डोर्स. जा.
काय निराशार समुद्र, फुल रिकामा असा बीच. काय वाटतं डॉक्टर? आय लव्ह यू. हो. हिचे 4 चांगले फोटो काढलेत म्हणून एवढी खुश झाली ही. असे फोटो काढले. हिचे फोटो चांगले झाले, जेवण चांगलं मिळालं की मॅडम आमच्या अशा एवढं खुश असतात. नाहीतर मग अर्धा वेळ वैतागलेल्या मूडवर असतात. आम्ही आता करतोय कायाकिंग. आम्ही म्हणजे मी करतोय. हा माझा नवरा करतोय, मी बसली आहे. मी पण केलंय हा मगाशी. येताना मी केलंय, जाताना हा करतोय. येतानाची मेहनत मी घेतलीये, जातानाची तू घेतली. ऑलमोस्ट ठोकलो होतो आम्ही. आता थोडक्यात आमचा ऍक्सिडेंट होता वाचलोय. नाही होणार आम्ही एकदम ऍक्सिडेंट. खूप खोल पाण्यामध्ये आमचा ऍक्सिडेंट होता वाचलाय. सो येस, मरता वाचलोय. मरता वाचलोय गाईज. आम्ही मेलोच होतो. आम्ही आता थोडक्यात मेलोच होतो ऑलमोस्ट. बघा तुम्ही डुबतोय बघा पाण्यामध्ये मी. आणि मी वाचवलंय माझ्या नवऱ्याला. 4 फूट खोल पाण्यामध्ये मरता वाचलोय. आणि याची हाईट 6 फूट आहे आणि हा 4 फूटच्या पाण्यात वाचलाय. माझ्या उत्तम कार्यशैली प्रणालीमुळे आम्ही वाचलेलो आहोत. हा का? बर. रे नाही जातील. सो आरामसे. परत एकदा धडक झाली गाईस. परत एकदा आम्हाला पाडण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. काय बोलू मी तुला, मी कसं काढलंय माझं आयुष्य हे 27 वर्षाचं तुझ्या बिना. तू आली फक्त 10 दिवस झाले आणि मी इतका खुश आहे माझ्या आयुष्यात. असं बोलला तो काल. असं बोललो का मी? हो. तू बोलतो की अशी खुशी मला कधी झालीच नव्हती जी ह्या 10 दिवसात झाली. म्हणजे 27 वर्षाच्या. 20 रुपयाचे चॉकलेट देणार, मग असं बोलून घेणार. दिलं नाही चॉकलेट. चोमडा आहे हा एक नंबरचा. असे ब्लॉग खराब करतो ज्यावेळेस मी सांगायला लागते काही. तू बस 20 रुपये की चॉकलेट में मान जाएगा, इतना सस्ता है तू तिवरे. भाई मला दिलं नाही ना कधी. लहानपणी चॉकलेटच नाही दिलं ना तुझ्या मम्मी पप्पांनी. गोळे दिले, 5 रुपयाचे गोळे दिले आम्हाला. अरे रे, ती पण लेमनची गोळी दिली ना तुझ्या पप्पांनी तुला. बापावर जाऊ नको हे. बरं ऐकलं, किती वेळ ऐकलं. चल. सो गुड मॉर्निंग गाईज. गुड मॉर्निंग सॉरी, गुड इव्हनिंग गोवा. गुड इव्हनिंग गाईज, गुड इव्हनिंग. आता झाली संध्याकाळ. आम्ही चाललोय आमचे म्हणजे राधिकाचे राहिलेले फोटो काढायला. सकाळी फोटो काढलेला ना, त्यामुळे आता परत चाललोय. ते काय झालं, सकाळी राधिकाचे फोटो काढले, ते राधिकाने बघितले आणि नंतर तिला रिअलाइज झालं की हे तर फोटो घाणालेत. अरेच्छा, आपल्याला परत नवीन फोटो काढावे लागतील. मग आपण काय करायचं, मग आपण एक लग्न केलं एका नवऱ्यासोबत, त्या नवऱ्याला घेऊया आणि नवऱ्याला घेऊन जाऊया, त्याची झोपमोड करूया, पाच उसको धाड 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 हलवूया त्याला आणि बोलूया चल उठ, चल तेरे को क्यों लाया इतना दूर, चल पटकन फोटो काढायला. असं करून आम्हाला फोटो काढायला घेऊन आलाय. तर मग आम्ही चाललोय. वेगळ्या ड्रेसवर कपडे फोटोज होते, आता वेगळ्या ड्रेसवर. हेच काम आहेत. एनिवेज, आमच्या मागे परत आमचा तो निर्मनुष्य असा समुद्र, एकदम सुंदर असा सनसेट, आणि चाललोय परत फोटो काढायला. मला ह्या हमीवरती आणलाय की हिचे 5 फोटो फक्त मी काढणार, त्याच्यानंतर माझे 50 फोटो ही काढणार.
हे बघ याच्यामध्ये दिसला का बात हे बघ हे जे होल आहेत ना दीज आर ऑल देअर्स. ओ माय गॉड. एक छोटासा होल असेल ना त्याच्यामध्ये ते लोक लपलेत. शांत बस. अरे पण खरंच बोलतोय मी प्रत्येक छोट्या छोट्या होल मध्ये ते. मला चप्पल दे ना. कुठे जाऊ. हे घे हे घे हे घे घाल हे पटकन पटकन फेक ना इकडे. घाल पटकन. माझी चप्पल घालते चल. आता ते मला मी घालते माझी. तू ही घाल ना तर तुला चावेल. तो बघ गेला. मम्मी. तुझ्यात नाहीये ना. नाही पक्का. हो नाही तू जेवढा वेळ लावशील ना तेवढं लवकर मला चावतील. नाही घे घाल. काय आलं काहीतरी होतं. चाल ना. मला बीचवर बसत. मी आज विचार केला होता पण मस्त बीचवर बसूयात. मग काय आलं. तू खेकडे तिथे. चल मग. अशा प्रकारे आमचा लास्ट डे इन गोवा म्हणजे संपला. ॲक्च्युली लास्ट डे कालच होता. आज तर चेकआउट करतोय. दिस वॉज द रूम लास्ट डे आमच्या स्टेची. पण खतरनाक रूम होती जबरदस्त. पाठून पूर्ण तोवाला व्ह्यू होता आम्हाला आणि आमची सगळ्यात लास्टवाली रूम होती. या वर्थ द हाईप ब्ल्यू लगून. एवढं महाग पण नाही ॲक्च्युली. आम्हाला पडला स्टे काहीतरी 3,500ला. 3.5 पण नाही सॉरी 6.5K 6.5K फॉर 2 नाईट्स. आपला जो फर्स्टवाला स्टे होता द आर्क कम्फर्ट्स तो पडला आपल्याला 11,000 पर नाईट. असे आपण 2 नाईट्स तिकडे होतो. 3 नाईट्स आपण O3ला काढले. तो एवढा खास नव्हता. तिकडे आपल्याला गेले 12,000मध्ये 3 नाईट्स आणि इकडे 2 नाईट्स. असे करून आपण एकूण 5, 6, 7 नाईट्स 8 डेज गोवामध्ये घालवलेत. काय वाटतं डॉक्टर कसा होता एक्सपिरियन्स. मजा आली. आता सकाळी सकाळीच लवकर निघालोय कारण कारण आम्हाला फ्लाईट पकडायची होती. आमची 1ची फ्लाईट आहे पण आम्ही खूपच लवकर निघतोय कारण असा विचार आहे की तिकडेच एअरपोर्टवरतीच ब्रेकफास्ट करू. तिकडे सगळं खाऊ पिऊ. कारण इथे गोवाच्या एअरपोर्टवरती थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो कारण सिक्युरिटी चेक्स वगैरे त्यांनी लांबवलेत. सो एक्स्ट्रा टाईम आपण घेऊनच चाललो आहे. बेटर अर्ली दॅन लेट. एनिवेज बट मस्त एक्सपिरियन्स होता. मजा आली खूप. असं बोलून इथंच ब्लॉग संपूया. भेटूया नेक्स्ट टाइम नेक्स्ट ॲडव्हेंचर. बाय गाईज. दॅट वॉज निर्जा तिवरे सायनिंग ऑफ फ्रॉम निर्जस मेमरी ब्लॉग. बाय.